सर्व अभियोग्यताधारकांचे मनापासून स्वागत। मित्रांनो, शिक्षक भरती 2022 मधील ज्या उमेदवारांची जिल्हा परिषदमध्ये निवड झाली आहे अशा सर्व उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना आहे। मित्रांनो, विविध जिल्हा परिषदेमार्फत जाहीर सूचित करण्यात आले आहे की त्यांना समुपदेशनाची पदस्थापना देण्याबाबत नोटीस जारी केली आहे, जाहीर सूचना दिली आहे। तर मित्रांनो, प्रत्येक जिल्हा वाईज प्रत्येक JDP वाईज येणार आहे। तर काही जिल्हा परिषदांच्या समुपदेशन पदस्थापनेबाबत जे काही निवेदन दिले आहे त्याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत। त्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तर मित्रांनो, पाहूया जिल्हा परिषद धाराशिव यांची सूचना उमेदवारांना समुपदेशने पदस्थापना देण्याबाबत। तर मित्रांनो, काय आहे ती पाहूया। जाहीर सूचना विषय शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 मुलाखतीशिवाय पद निवडीचा विकल्प दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक भरती निवड यादीतील उमेदवारांना समुपदेशनाने पदस्थापना देण्याबाबत त्या ठिकाणी खाली संदर्भ दिलेला आहे। शासन निर्णय 21 जून 2023 दिला आहे। त्यानंतर उपरोक्त संदर्भीय विषयाचे जाहीर सूचित करण्यात येते की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 मुलाखतीशिवाय पद निवडीचा विकल्प दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक भरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्राच्या पडताळणी संदर्भ क्रमांक 2 नुसार करण्यात आली आहे। कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित उमेदवारांना संदर्भ क्रमांक 3 मधील शासन निर्णयात नमूद तरतुदीनुसार समुपदेशनाने पदस्थापना देण्याचे निर्देश आहेत। करिता कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित उमेदवारांना शासन निर्णय दिनांक 21/6/2023 मधील तरतुदीनुसार शासन दिनांक 9 मार्च 2024 रोजी दुपारी 12 वाजता समुपदेशनाने पदस्थापना देण्यात येणार आहे। यासाठी यादीतील नमूद उमेदवारांनी वेळेपूर्वी यशवंतराव चव्हाण सभागृह धाराशिव येथे उपस्थित राहावे। सदर समुपदेशनास गैरहजर राहणाऱ्या उमेदवारांना शासन निर्णयातील तरतुदीनुसार माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव यांच्या स्तरावरून परस्पर पदस्थापना देण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी। समुपदेशन स्थळ यशवंतराव चव्हाण सभागृह धाराशिव, शनिवार दिनांक 9 मार्च 2024, वेळ दुपारी 12 वाजता। तर मित्रांनो, ही होती जिल्हा परिषद धाराशिव यांची जे काही उमेदवारांची निवड झाली आहे जिल्हा परिषद अंतर्गत त्यांच्यासाठी समुपदेशन पदस्थापना बाबत सूचना। तर मित्रांनो, समुपदेशना ज्या उमेदवारांची निवड झाली अशा सर्वांना दिनांक 9 मार्च 2024 रोजी दुपारी 12 वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह धाराशिव येथे बोलवण्यात आले आहे आणि त्यांना समुपदेशनाअंतर्गत पदस्थापना देण्यात येणार आहे। तर ज्या कोणी उमेदवारांची जिल्हा परिषद धाराशिव येथे निवड झाली आहे अशा सर्व उमेदवारांसाठी ही महत्त्वाची सूचना आहे। त्यांनी 9 मार्च 2024 रोजी जे काही पत्ता दिला आहे त्या ठिकाणी वेळेत हजर राहावे आणि आपली पदस्थापना निवड करावी। तर ही थोडक्यात जिल्हा परिषद धाराशिव यांची सूचना होती। अजून आपण दुसऱ्या जिल्हा परिषदेविषयी माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, ही आहे जिल्हा परिषद यवतमाळ यांची ज्या शिक्षकांची जिल्हा परिषद निवड झाली अशांसाठी पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या पदस्थापनेबाबत आवश्यक कार्यवाही। तर ह्याबाबत जाहीर सूचना आहे, काय आहे आपण ती पाहूया। उपरोक्त विषयान्वये जिल्हा परिषद यवतमाळ द्वारा शिक्षक पदभरती करिता पवित्र प्रणालीवर दिलेल्या मराठी माध्यम 368, उर्दू माध्यम 28 पदांची जाहिरात देण्यात आलेली होती। सदर जाहिरातीनुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 यामध्ये प्राप्त गुणांच्या आधारे पवित्र प्रणालीवर एकूण मराठी माध्यम 269, उर्दू माध्यम 13 उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली होती। सदर यादीनुसार मूळ दस्तऐवजाची तपासणीकरिता जिल्हा परिषद सभागृह जिल्हा परिषद यवतमाळ येथे उपस्थित राहण्याबाबत उमेदवारांना खालील प्रमाणे वेळापत्रक देण्यात आले होते। तर मित्रांनो, हे वेळापत्रक दिले होते ज्या उमेदवारांची निवड झाली अशांसाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी। तर त्यानंतर वरील प्रमाणे पवित्र पोर्टलनुसार मराठी माध्यम 269, उर्दू माध्यम 13 उमेदवारांची यादी प्राप्त झाल्यानुसार संबंधित उमेदवारांना दस्तऐवजाची तपासणी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचे 5 पथक करून मूळ दस्तऐवजाची तपासणी करण्यात आली आहे। सदर उमेदवाराने समुपदेशनाने पदस्थापना देण्याबाबत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांनी दिनांक 6/3/2024 रोजी समुपदेशन ठेवण्याचे निर्देश दिले आहेत। तरी सदर समुपदेशनाला दुपारी 2 वाजता मूळ कागदपत्रासह जिल्हा परिषद सभागृह जिल्हा परिषद यवतमाळ येथे न चुकता उपस्थित राहावे। मित्रांनो,
प्रकाश मिश्रा शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद यवतमाळ यांची स्वाक्षरी आहे आणि ही नोटीस इश्यू आहे. तर मित्रांनो, ज्या उमेदवारांची जिल्हा परिषद यवतमाळ येथे निवड झाली आहे अशा सर्व उमेदवारांसाठी ही महत्त्वाची सूचना होती की अशा उमेदवारांना दिनांक 6 मार्च 2024 रोजी समुपदेशन ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. सदर समुपदेशनाला दुपारी 2 वाजता मूळ कागदपत्रासह जिल्हा परिषद सभागृह यवतमाळ येथे हजर राहण्याच्या सूचना आहेत. तर मित्रांनो, अशा पद्धतीने विविध जिल्हा परिषदांच्या समुपदेशनाबाबत जे काही सूचना आलेल्या आहेत, अजूनही बऱ्याचशा जिल्हा परिषदांची येणे बाकी आहे. ज्या जिल्हा परिषदांच्या सूचना इश्यू होतील त्या आपल्यापर्यंत त्वरित अपडेट कळवण्यात येतील. तरी आज सध्या यात काही ठराविकच जिल्हा परिषदांच्या सूचना आल्या आहेत उमेदवारांच्या पदस्थापनेबाबत. इतर जिल्हा परिषदांच्या आल्यानंतर आपल्यापर्यंत त्वरित त्याचा व्हिडिओ बनवून आपल्यापर्यंत पाठवण्यात येईल. तरी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील आणि याद्वारे आपली मदतच होणार आहे. तर प्लीज सबस्क्राईब चॅनल. धन्यवाद.